निवडणुका तोंडावर आलेल्या आहे आणि राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत। माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड जे आहेत ते आज अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी दावा केलेला होता अमरावती लोकसभा मतदारसंघावर आणि आज पुन्हा ते मतदारसंघामध्ये फिरत आहेत। भाऊ, तुम्ही दावा केलेला होता आणि या ठिकाणी स्वतः खासदार नवनीत राणा देखील आहेत, महायुतीकडनं त्या दावा करतायत, काय सांगणार? त्या दिवशी जो सर्वपक्षीय बैठक जी झाली आमची सुद्धा, त्या दिवशीचा सूर आपण ऐकला असेल। सर्व पक्षांचा विरोध, त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू आणि राजकुमार पटेल यांची दांडी, म्हणजे प्रहारचे 2 आमदारसुद्धा त्या दिवशी उपलब्ध नव्हते। त्याचप्रमाणे शिवसेनेचा विरोध तर आधीपासून त्यांना होताच। त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी हेही त्यांच्या विरोधामध्ये गेलेत, मुस्लिम समाज त्यांच्या विरोधामध्ये, बौद्ध समाज त्यांच्या विरोधामध्ये, मराठा समाज त्यांच्या विरोधामध्ये। आज आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर विरोध हा त्यांना इकडे वाढलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला हे उमेदवारी शिवसेनेचे 5 वेळा त्या ठिकाणी खासदार अमरावती जिल्ह्यामध्ये आधी पण राहिलेले आहेत आणि यावेळीसुद्धा ही उमेदवारी आम्ही त्यासाठी फक्त इच्छुक नाही तरी संपूर्णपणे मागणी शिवसेनेची आहे की या ठिकाणी तिकीट हे शिवसेनेलाच मिळावं, ही आमची मागणी सतत राहील। खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावरनं जे आहे ते तुम्ही न्यायालयामध्ये गेलेला, परंतु रवी राणांनी काही दिवसांपूर्वी अशी प्रतिक्रिया दिली की स्वतः खासदार जे आहेत ते खासदार नवनीत राणांच्या प्रचारात अडसूळ दिसतील म्हटलं। 20 फेब्रुवारी सुप्रीम कोर्टाची तारीख दिलेली आहे। मला वाटतं जर सुप्रीम कोर्टाने यावेळी जर खऱ्या अर्थानं निकाल दिला नाही तर सगळ्या 150 करोड लोकांचा विश्वास हा सुप्रीम कोर्टावरून उठेल असं मला वाटतं। कारण गेले 20 महिने हा प्रश्न प्रलंबित आहे। हायकोर्टाने सरळ 108 पानी निकाल दिला होता, त्यामध्ये सरळ स्पष्ट केलं होतं की सगळेच्या सगळे जे कागदपत्र आहेत ते सगळे बोगस आहेत, सगळे सर्टिफिकेट बोगस आहेत। त्या ठिकाणी 2.5 लाखाचा दंड ठोठावला होता आणि त्या ठिकाणी जेवढे खासदारकीचे जे फायदे घेतले होते ते परत करण्याचा इशारा त्याच्यामध्ये दिलेला होता। असं असून सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये फक्त स्टे ऑर्डर दिलेला आहे आणि कसे काय स्टे, हा 20 महिने स्टे एखाद्या गोष्टीला आपण समजू शकतो, परंतु कोरोना काळामध्ये ऑनलाईन जो स्टे दिला होता अजूनही कायम आहे आणि मला वाटतं जर अशाच पद्धतीने जर याला निकाल दिला नाही तर देशभरातील लोकांमध्ये अतिशय चिडीची भावना आणि खास करून जे रिझर्व कॅन्डिडेट आहेत किंवा रिझर्व लोक आहेत, आज जवळजवळ 50 ते 60% लोक आज या ठिकाणी आपण जर म्हटलं तर राखीव मतदारसंघाशी निगडीत लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यांवर हा मला वाटतं अन्याय सुप्रीम कोर्ट करते का, हा माझ्यासारख्या सामान्याचा विषय आहे। शेवटला प्रश्न, ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या इंडिया आघाडीमधनं बाहेर पडलेला पहिला झटका। रोज एक नेता उठतो, रोज स्वतःला पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी हे करतो, प्रमोट करतो आणि मला वाटतं 27-28 जे ते पक्ष होते त्यातले एक पक्ष दिवसेंदिवस नितीश कुमार असो, केजरीवाल असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार साहेब असो, प्रत्येकजण एक दिवसासाठी मनातल्या मनात पंतप्रधान झालेले आहेत आणि जेव्हा त्यांना कळतं की आपली इकडे दाल गळणार नाही तेव्हा ऑटोमॅटिकली एक त्या आघाडीतून बाहेर पडायला लागतं। कारण त्याच ठिकाणी लोकसभा लढताना परत ती जेव्हा निवडणुकीच्या आधी तेव्हा जेव्हा सीट शेअर होईल, जागा वाटप होईल, त्याच्यावरून पुन्हा अजून भांडणं होणार आहेत। मला वाटतं शेवटी काँग्रेस ही एकटीच राहील, एकही त्यांच्यासोबत राहणार नाही। अमरावतीत पण जागा वाटपानं होणार आहेत ना महायुतीत, आम्ही या ठिकाणी दावा करतो, त्यामध्ये अजिबात शंका नाही। आणि मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने 20 फेब्रुवारी ही तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि जर सुप्रीम कोर्टाने यावेळी निकाल दिला नाही तर अतिशय भावना या देशातल्या जनतेच्या अतिशय भावना त्या ठिकाणी मग व्यक्त होतील मला असं वाटतं। कारण कुठेतरी ज्या राखीव जागा आहेत त्या ठिकाणी राखीव लोकांनीच निवडणूक लढावी, परंतु त्या ठिकाणी खोटे जात प्रमाणपत्र तयार करून अशा पद्धतीने जर कोणी निवडणुका लढवत असतील तर मला वाटतं त्या ठिकाणी राखीव असलेल्या ज्या जागेसाठी जी जनता आहे, ज्यांच्यासाठी ज्या जागा राखीव आहेत, हे सगळे चिडेने उठतील आणि खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा विरोधात कुठेतरी भावना व्यक्त करतील असं मला वाटतं। नक्कीच तर हे होते अभिजित अडसूड। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।